आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। संखमध्ये क्लार्कच्या गोळ्या झाडून खून, उमदी पोलिसांची 3 तासात धडाकेबाज कारवाई, 2 मारेकरी जेरबंद। जत तालुक्यातील संख येथे रविवारी मध्यरात्री घडलेल्या थरारक खून प्रकरणाची अवघ्या 3 तासात उकल करून उमदी पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। घराच्या व्हरांड्यात झोपलेल्या महावितरण कर्मचाऱ्यावर गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी पहाटेच घेतल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। याबाबत उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 138/2026 दाखल करण्यात आला असून BNS कलम 103(1)(3)(5) तसेच आर्म ॲक्ट 325 अंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे। या प्रकरणी श्रवंती संतोष बिरादार वय 16 राहणार संख यांनी फिर्याद दिली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मयत संतोष शिवापा बिरादार वय 42 राहणार संख हे दिनांक 10 मे रोजी रात्री कुटुंबासमवेत घराच्या व्हरांड्यात झोपले होते। रात्री 12:30 ते 1च्या दरम्यान आरोपींनी अग्निशस्त्राचा वापर करून त्यांच्या छातीत 2 गोळ्या झाडल्या। रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या संतोष बिरादार यांचा जागीच मृत्यू झाला। त्यानंतर आरोपी अंधाराचा फायदा घेत शेताच्या दिशेने पसार झाले। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली उमदी पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवली। सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले। दरम्यान गोपनीय बातमीदारांमार्फत आरोपी रोहित उर्फ नागेश बाळू जगदाळे हा संख दरिबडची रस्त्यावर असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले। चौकशीत त्याने महांतेश मल्लय्या स्वामी याच्या साथीने खून केल्याची कबुली दिली। त्यानंतर दुसऱ्या आरोपीलाही जाडरबोबलाद माडगाळ रस्त्यालगतच्या शेतातून अटक करण्यात आली। अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे पुढीलप्रमाणे आहेत: महांतेश मल्लय्या स्वामी वय 35 राहणार दरिबडची तालुका जत, रोहित उर्फ नागेश बाळू जगदाळे वय 22 मूळ राहणार विश्रामबाग सध्या राहणार जाडरबोबलाद। दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। कोणताही ठोस पुरावा हाती नसताना केवळ गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या 3 तासात खुनाचा छडा लावून मुख्य आरोपींना जेरबंद करण्यात उमदी पोलिसांना मोठे यश मिळालं आहे। या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक बंडू साळवे, पोलीस उपनिरीक्षक दिनेश घसाडे, पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर गायकवाड यांच्यासह पोलिसांचे विशेष पथक सहभागी झाले होते। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे करत आहेत। आज रोजी उमदी पोलीस स्टेशनला रात्री 2 वाजेच्या सुमारास माहिती प्राप्त झाली होती की उमदी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जे पांडुदरी गाव आहे त्या गावामधील रहिवासी संतोष बिराजदार याची 2 अज्ञात इसमांनी गोळ्या झाडून हत्या केलेली आहे। सदरच्या बातमीच्या अनुषंगाने वरिष्ठांना माहिती देऊन आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली 2 पथके तयार केली होती। सदर पथकेही अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना सदरचा गुन्हा हा महांतेश स्वामी व रोहित जगदाळे यांनी केला असल्याची गोपनीय माहिती आम्हाला स्वतःला प्राप्त झाली होती। त्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही सदरचे दोन्ही आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेतलेला आहे। सदर आरोपींनी गुन्ह्याची ही कबुली दिलेली आहे आणि त्यांना आम्ही सदर गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास हा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः करीत आहोत। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।